धाराशिव तालुक्यातील सर्वात मोठं तेर येथील धरण म्हणजे तेरणा धरण 2003, 2012, 2015, 2019 ते 2023 पर्यंत या धरणाचं पात्र कोरडं पडलं होतं. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पाण्याचा मोठा प्रश्न संभवत होता. मात्र आता त्यांना या समस्येला सामोरं जावं लागणार नाही, कारण तेरणा धरण हे मंगळवारी म्हणजेच 27 तारखेला पूर्ण क्षमतेनं भरले. या मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे धरण ओसंडून वाहते. त्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या धरणास पाहण्यासाठी आतुर असलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती हसू उमटले आहे. सध्या धरणातून 750 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे 2005 पासून आज तागायत 19 वर्षांच्या काळात तेरणा प्रकल्प 9 वेळेस भरून वाहिला. धाराशिव शहराचा पाणी पुरवठ्याच्या प्रश्नास आता पूर्णविराम लागणार आहे. 2020, 21 आणि 2022 साली तेरणा प्रकल्प सलग 3 वर्ष पूर्ण क्षमतेने वाहिला होताच. पण त्याचबरोबर 2006, 2008, 2010, 2016, 2017, 2020, 21, 22 व 24 अशा सालापर्यंत या धरणात पाणी वाहत होतं. तेरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडलेल्या पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावर्षी राज्य शासनानं 3,41,00,000 रुपये खर्चून तेरणा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या 15 किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या व उजव्या 16 किलोमीटर लांबीच्या कालव्याची दुरुस्ती सुरू केली आहे. त्यामुळे 1652 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आष्टी तालुक्यातील धानोरा येथील कांबळी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. तालुक्यातील बहुतांश छोटे तलाव भरले आहेत. तसेच अनेक नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत.